हॅलो हॅलो. भाविक भाविक. गोलंदाजाचं नाव भाविक. मग गडी बाद झालाय. तुमचेच प्रतीक हा फलंदाज इथे माघारी परताना दिसेल. सामना आपण बघतोय कळशुबाई वर्सेस सह्याद्री. हा सामना आपण बघतोय. यावेळेस सुंदर सामना रंगला जातोय. तो म्हणजेच कळसुबाई नाईट रायडर्स विरुद्ध सह्याद्री किंग्स. कळसुबाई नाईट रायडर्स विरुद्ध सह्याद्री किंग्स असा हा सामना रंगला जातोय. सुरेख सुरेख टप्पा पर्यंत खाली राहिला जातोय चेंडू. यष्ट्यांचा वेध घेतला जातोय. त्रिफळाचित केलं जाते फलंदाजाला. माघारी परतावा लागेल. सुरेख चेंडू होता गोलंदाज भाविकचा. त्यामुळेच बाद होईल फलंदाज. तो म्हणजे संकेत हा फलंदाज माघारी परततोय. नेक्स्ट बॅटर पुढचा फलंदाज. नाव फलंदाजाचं नाव कळवाय. यावेळेस चेंडू खेळून काढलाय. थांबा थांबा पंच. सामना थांबा. नाव कळवायचे आहेत. थांबा पंच थांबा. ओके. धाव संख्या आपण बघतो ती म्हणजे 2. यावेळेस एका धावेचा प्रयत्न. 1 धाव कंप्लीट केली जाईल. एक धाव. यावेळेस पुन्हा एकदा बाद होईल फलंदाज. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. बाद होईल फलंदाज. नावं कळवायचे. गोलंदाज आणि फलंदाज नावं कळल्याशिवाय सामन्याला सुरुवात करायची नाही. आकाश आणि पवन. ओके. पहिल्या षटकाचा खेळ झाला. धावसंख्या 3. यावेळेस हलक्या हाताने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. एका धावेसाठी चेंडू खेळून काढला जाईल. 1 धाव कंप्लीट केली जाईल. यावेळेस पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी येते. धावसंख्या आपण बघतो ती म्हणजे 4. पुन्हा एकदा एका धावेसाठी चेंडू खेळून काढला जाईल. 1 धाव कंप्लीट केली जाईल. या चेंडूवरती पुन्हा एकदा धावसंख्या 1 ने वाढून जाऊन पोहोचेल 5. धावसंख्या 5. 3 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एका धावेसाठी या चेंडूवरती सुद्धा 1 धाव घेतली जाईल. धावसंख्या 6. मग धावसंख्या 6 होते. दुसऱ्या षटकाचा खेळ इथे चालू आहे. आकाश गोलंदाजी करतोय. धावसंख्या 6 होते. मग पुढचा चेंडू एका धावेसाठी खेळून काढला जातोय वारंवारती. पुन्हा एकदा दिशा फक्त दिली जाते चेंडूला. पुन्हा 1 धाव. मग 5 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या आपण बघतोय ती म्हणजे 7. धावसंख्या 7. बघा शेवटचा चेंडू शिल्लक असेल.
नो चेंडू. नो प्लस 1 एकूण 2 धावा. धाव संख्या 9. बघूया पुढचा चेंडू. धाव संख्या 9 होते. पुन्हा एकदा एका धावेसाठी खेळून काढला जाईल आणि या चेंडूवरती सुद्धा एक धाव घेतली जाते. षटकाची होईल समाप्ती. 2 षटकांचा खेळ झालाय. धाव संख्या 10. हितेश हा गोलंदाज तिसऱ्या षटकामध्ये येतोय. पहिला चेंडू पायांवरती जाऊन आदळलेला हा चेंडू. एका धावेचा प्रयत्न केला जाईल. एक धाव कंप्लीट सुद्धा होताना दिसते. धावसंख्या पुन्हा एकदा एकनी वाढून जाऊन पोहोचली 11 या आकड्यावरती. चांगला स्कोर बघण्याचा प्रयत्न करावा लागेल. एक जोरदार प्रहार. निश्चितच चांगला फटका आहे. एका धावेसाठी पुन्हा एकदा खेळून काढला जाईल. निश्चितच चांगला प्रहार केला जातोय. सह्याद रेकिंग हा संघ प्रथमतः फलंदाजी करतोय. धाव संख्या मजल मारली जाते ती म्हणजे 12. बघूया पुढचा चेंडू. धाव संख्या होते ती म्हणजे 12. यावेळेस पुन्हा एकदा वेगाने बॅट फिरकावली जाते. एका धावेचा जोरदार प्रयत्न केला जाईल. ती धाव कंप्लीट सुद्धा होताना दिसेल. जलद गतीने धाव संख्या ते कंप्लीट केल्या गेल्यात कारण की खूपच फास्ट क्रिकेट आहे. बॉक्स क्रिकेट त्यामुळेच वेगाने चेंडूवरती क्षेत्ररक्षक सुद्धा येतो. तितक्याच वेगाने धावा सुद्धा कंप्लीट करायची असतात. धाव संख्या 13 आपण बघतोय. स्ट्रायकर फलंदाज पवन. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु एका धावेपेक्षा जास्त काय पुन्हा एकदा मिळणार नाही. यावेळेस पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. त्यावेळेस या बॉलवर पंच धाव संख्या 14. धाव संख्या 14. 3 षटकांचा इथे खेळ झालाय. धाव संख्या 14. पहिला चेंडू सरळ दिशेने खेळून काढलाय. बघूया एक धाव कंप्लीट केली झाली या चेंडूवरती. निश्चितच एक धाव कंप्लीट होते. धाव संख्या आपण बघतो ती म्हणजे 15. धावसंख्या 15. शेवटच्या षटकाचा इथे थरा रंगला जातोय. खूपच सुंदर फलंदाजी केली जाते. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला परंतु एकच धाव दिली झाली या चेंडूवरती. निश्चितच एक जबरदस्त सामना रंगला जातोय. कळसुबाई नाईट रायडर्स विरुद्ध सह्याद रेकिंग. सह्याद रेकिंग संघ फलंदाजी करतोय आणि एक धाव इथे जमवली जाते आणि प्रत्येक धावेला क्रिकेटमध्ये नेहमी महत्व असतं. त्यामुळेच यावेळेस हा चेंडू बघूया 2 धावांसाठी खेळून काढला जाईल. 2 धावा. एकूण धाव संख्या 21. 21 रन्स. 21 धावा झाल्यात. हे शेवटचे षटक आपण बघतोय. पुन्हा एकदा दर्जेदार फटका. यावेळेस पुन्हा एकदा 2 धावा दिल्या जातील. धाव संख्या एकूण पोचली जाईल ती म्हणजे 23 धावा झाल्यात. इथे इनिंगची होते समाप्ती 4 षटकांच्या अखेरीस. एकूण धावसंख्या 23 धावा झाली. 24 धावांचं टार्गेट येणाऱ्या दुसऱ्या इनिंग मध्ये असेल ते म्हणजेच
कळसुबाई नाईट रायडर्स या संघाला सह्याद्री किंग संघाने प्रथमतः फलंदाजी करत 23 धावा भरल्या, 24 धावांचं टार्गेट इथे ठेवलं जात आहे कळसुबाई या संघासमोर. ओके, थोडीशी घाई करा दोन्ही संघ लगेच. चेक टेस्ट माइक चेक टेस्ट चेक. फलंदाज नॉन स्ट्रायकर फलंदाज नाव भाविक आणि आकाश. तसेच गोलंदाजाचं नाव संकेत. ओके, दोन फलंदाज भाविक आणि आकाश हे आपण बघतोय. दोन्ही सलामीच्या भूमिकेमध्ये 24 धावांचं आव्हान असेल. या 4 षटकांमध्ये 24 धावांचं आव्हान आहे. प्रति षटक 6 धावांची गरज. भाविक आणि आकाश हे दोन फलंदाज आपण बघतोय. बघा 24 धावांचं टार्गेट इथे कंप्लीट केलं जात आहे का. स्ट्रायकर एंडला फलंदाज बघतोय म्हणजेच भाविक. पहिला चेंडू खूपच टर्न झालाय. बॅटर नेम दीप हा फलंदाज येतोय तिसऱ्या क्रमांकावरती. ओके, धावसंख्या आपण बघतोय ती म्हणजेच अजून कोणती झाली नसेल. पहिल्या चेंडूवरती बाद झालाय फलंदाज तो म्हणजेच भाविक. वेळेस दुसरा चेंडू खूपच टर्न मिळला जातोय. पुन्हा एकदा तीच चुकी केली जाते. सलग दुसऱ्या चेंडूवरती 2 गडी बाद झालेत. बॅटर नेम धन्यवाद डीजे. बॅटर नेम भूषण. ओके, 2 गडी सलग 2 चेंडूवरती बाद केले. बघूया हॅट्रिक इथे कंप्लीट केली जाते का. हॅट्रिकची सुवर्ण संधी असेल ते म्हणजे गोलंदाजाला. सातपुडा आणि तिरुमाला या दोन्ही संघाच्या संघनायकाने आम्हाला रिपोर्ट करायचा आहे. सातपुडा आणि तिरुमाला. हो, जबरदस्त 4 धावेसाठी चेंडू जातोय. सातपुडा आहे, तिरुमाला. दीपक जाधव टॉस साठी यायचं आहे. तिसरा दर्जेदार फटका होता. 4 धावांसाठी चेंडू खेळून काढलाय फलंदाजाने. धाव संख्या 4 वर पोहोचवली जाते. पहिल्या धावा चौकारच्या रूपाने आल्या ते म्हणजेच कळसुबाई संघाला. यावेळेस पुन्हा एकदा एका धावेसाठी चेंडू खेळून काढला जाईल. 1 धाव घेतली जाईल. धावसंख्या 5. पहिल्या षटकाचा खेळ रंगला जातो. पहिल्या 2 चेंडूवरती 2 गडी सुद्धा बाद केले होते, परंतु तिसऱ्या चेंडूवरती मात्र 4 धावांसाठी चेंडू भिरकावला होता. एवढंच बघूया पुढचा चेंडू या षटकामधील. खूपच टर्न. निश्चितच एक जबरदस्त चेंडू हाताळला जातोय. पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी बघायला मिळते. खूपच टर्न बघायला मिळतोय या गोलंदाजाकडून. त्यामुळे निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या आपण बघतोय ती म्हणजेच 5. एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 5 चेंडूचा खेळ झालाय. यावेळेस पुन्हा 1 धाव घेतली जाते. षटकाची होती समाप्ती. एका षटकाचा खेळ झालाय. धावसंख्या 6. विजयजी गिजे साहेबांना विनंती करतोय की आपल्या हस्ते
या ठिकाणी टॉस आपण करणार आहोत. सन्मान्य विजयजी गिजे साहेब टॉस बॉक्स मध्ये या आणि या मॅचचा टॉस आपण आपल्या हस्ते करा अशी मी आपल्याला विनंती करतोय. विजयजी गिजे यांना विनंती करतोय आपल्या हस्ते हा या मॅचचा टॉस आपण करावा अशी मी आपल्याला विनंती करतोय. एका बाजूनं तिरुमाला आणि दुसऱ्या बाजूनं सातपुडा. आता तिरुमाला संघाचे संघ मालक आहेत गिजे साहेब, विजयजी गिजे साहेब. टॉस केला जातोय, कोणाच्या बाजूनं नाणेफेक लागते तर टॉस जिंकलाय तिरुमाला विन द टॉस अँड डिसाइडेड. बॅट फॉर डिसिजन ओर टू नकुल. धावसंख्या एकनी वाढ केली जाईल. धावसंख्या आपण बघतो ती म्हणजे 8 धावा झाल्यात. बघा पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुंदररित्या खेळून काढला जातोय. निश्चितच कोणतीही घाई केली जात नाही ते फलंदाजाकडून. पुन्हा एक धाव घेतली जाते. धावसंख्या आपण बघतोय ती म्हणजेच 9 धावा. 9 धावा झाल्यात. यावेळेस पुन्हा एक धाव घेतली जाईल. निश्चितच एका धावेने भर होते. धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये पोहोचली जाईल. धावसंख्या होते ती म्हणजेच 10. बघा 24 धावांचा इथे पाठलाग केला जातोय. प्रथमतः फलंदाजीकडे 23 धावा झाल्यात. 24 धावांचं आव्हान आपण बघतोय आणि त्या आव्हानाचा पाठलाग चांगल्या रीतीने इथे बघायला मिळतोय. तो म्हणजेच कळसुबाई या संघाकडून पुन्हा एकदा जबरदस्त रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि एक धाव या चेंडूवरती पुन्हा एकदा मिळली जाते. 2 षटकांचा खेळ इथे कंप्लीट होताना दिसेल. धावसंख्या आपण बघतो ती म्हणजेच 11 धावा. दोन षटकांचा खेळ झाला. धावसंख्या 11. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 13 धावांची गरज. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 13 धावांची आवश्यकता आहे. मग या पुढचा गोलंदाज आपण बघतोय तो म्हणजेच यश हा गोलंदाज येईल पुढच्या तिसऱ्या षटकामध्ये. सह्याद्री किंग्स संघाकडून यश हा गोलंदाज तिसऱ्या षटकाची जबाबदारी घेऊन येतोय. यश आपल्या संघासाठी कितपत योगदान देतोय गोलंदाजीमध्ये तर समोर फलंदाज आपण बघतोय तो म्हणजेच भूषण आणि आकाश हे 2 फलंदाज क्रीजवर. यावेळेस मात्र त्रिफळाचीत केलं जात आहे. बॅटर नेम धन्यवाद डीजे. बॅटर नेम फलंदाजाचा संकेत. एक चांगला सामना आपल्या सर्व प्रेक्षकांना बघायला मिळतोय. एवढेच पुन्हा एक सुरेख चेंडू खेळून काढलाय. 2 धावा देऊन जाईल हा चेंडू. धावसंख्या दोन्ही वाढून जाऊन पोहोचेल 13 या आकड्यावरती. पुन्हा एकदा एक चांगला फटका. आणि पुन्हा एक धाव. धावसंख्या आपण बघतोय ते म्हणजेच 15 धावा. धावसंख्या 15 आपण बघतोय. यावेळेस पुन्हा एक धाव घेतली जाईल. धावसंख्या एकनी पोहोचली जाईल ती म्हणजेच 16 या आकड्यावरती. 16 धावा झाल्या. 6 चेंडू आणि 8 धावांची गरज. 6 चेंडू मध्ये 8 धावांची गरज. म्हणजे 6 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 8 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा आडव्या बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न. एक धावेसाठी चेंडू जाईल
आणि 1 धाव या चेंडूवरती घेतली जाते. धावसंख्या 17. फुलटॉस चेंडू, निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण, धाव बाद होण्याची संधी आणि धाव बाद सुद्धा होईल फलंदाज. फलंदाजाचं नाव, धन्यवाद डीजे. फलंदाजाचं नाव, बॅटर नेम खेळाडूचं निर्धाव चेंडू जाईल. धावसंख्या आपण बघतो ती म्हणजे 17. 7 धावींची अजून सुद्धा गरज असेल. पुन्हा एक निर्धाव चेंडू, 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 7 धावींची गरज. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 7 धावींची गरज आहे. मग एखादा चौकार इथे आला, 2 चौकारीनं अपेक्षित असेल. अरे यावेळेस मात्र हा चेंडू खतरनाक होता, निर्धाव जाईल. डॉट डिलिव्हरी पुन्हा एकदा बघायला मिळते. इथे म्हणते वर्चस्व गाजतोय सह्याद्री किंग संघ. चौकार येतोय, सह्याद्री किंग संघ इथे विजयी ठरला जातोय. ऑनलाईन वाला त्याचे डायरेक्ट दाखवतो.